भावेश नरवडे. पहिला पॉवर प्लेचं षटक. फक्त 4 खेळाडू बाहेर असू शकतात. पहिलाच फटका आडव्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आले. दुसरा चेंडू घेऊन भावेश. पंच किती धाव आहेत? पंच एकच धाव आहे. एकच धाव. पुढील होणारा सामना क्रिकेट स्टार विरुद्ध सूर संभाजी. बी ग्रुपचा पहिला सामना असेल हा. उत्कृष्ट फटका शॉर्ट टप चेंडू टाकलेला भावेश यांनी. सचिन राणे खूप वर्षाचा अनुभव आहे, यांनी हा फटका खेळलेला आहे. पॉईंटच्या दिशेने 4 मारलेला आहे. 4 ते 5 दिवस त्यांच्यावर प्रेशर होतं तरी त्यांनी उत्कृष्ट फटका खेळलेला आहे. टुर्नामेंटचं खूपच प्रेशर घेऊन होते सचिन राणे. पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी फटका खेळलेला आहे. धावसंख्या झाली ती 5 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू पहिल्या षटकाचे 3 चेंडू झालेले आहेत. 5 धावा. हलक्या पद्धतीने चेंडू खेळलेला आहे आणि 1 धाव घेतलेली आहे सचिन राणे यांनी. शेवटचे 2 चेंडू बाकी पहिल्या षटकातील. पुढील बी ग्रुपमधील संघ असतील ते क्रिकेट स्टार, सूर संभाजी आणि भटवाडी साई दर्शन. आडव्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता महेश यांचा. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव भेटलेली आहे संघाला. 7 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील भावेश यांचा सचिन राणे यांना. आणि फटका फसलेला आहे. फलंदाज बाद. चेंडू जर कोणी आपले खेळाडू वगैरे असतील तर बघायचं आहे भेटतोय का. चेंडू आलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. मॅच बॉल आलेला आहे. ठेव तुझ्याकडे. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. पहिल्या षटक समाप्तीनंतर 7 धावा. नवीन फलंदाज तारा स्मॅशर संघाकडनं तेजस गावडे आणि गोलंदाजीला आले ते भूषण जाधव, मॅन फ्रॉम झापवाडी. उत्कृष्ट फटका आहे. बघूया काय होतंय. धाव चित करण्याचा प्रयत्न होता पण भूषण यांनी चेंडू कलेक्ट केलेला नाहीये. सावजी यांची उत्कृष्ट फिल्डिंग. 1 धाव भेटलेली आहे. स्ट्राईकला ते तेजस गावडे सारा स्मॅशर संघाकडून. पुढील चेंडू घेऊन भूषण आणि बाईकच्या स्वरूपात 1 धाव घेतलेली आहे. पहिला चेंडू होता तेजस गावडे यांना थोडा काही कळला नाही. बाईकच्या स्वरूपात 1 धाव घेतलेली आहे.
उत्कृष्ट फटका महेश यांचा. त्यांनी पाटी या मैदानाची पुरेपूर माहिती असलेले रोहन गायकवाड यांनी चेंडू अडवलेला आहे. 3 चेंडू 10 धावा. एक धाव घेतली आहे तेजस यांनी. शेवटचे 2 चेंडू बाकी. धावसंख्या झाली 11. फसवलेला चेंडू होता ऑफ ब्रेक पद्धतीचा भूषण यांना. बीट झालेले आहेत महेश. खराब असा चेंडू, वाईट चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या झाली ती 12 धावा. शेवटचा चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. 2 षटक समाप्तीनंतर सारा स्मॅशर संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. बघूया आता रॉयल मराठा संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येतंय. आनंद सूर्यवंशी. तिसरं षटक घेऊन आनंद रॉयल मराठा संघाकडून. शेवटचं षटक घेऊन रॉयल मराठा संघाकडनं आनंद. स्ट्राईकला असतील ते महेश सरमळकर. आनंद यांचा उत्कृष्ट चेंडू. महेश सरमळकर बाद. नवीन फलंदाज कुणाल सूरज. अरे मी कुणाल थोरात तो माझा मित्र आहे, त्याचं नाव आहे पण आणलं थोरात आहे ना. नवीन फलंदाज सूरज सारा स्मॅशर संघाकडनं. पुढचा चेंडू घेऊन आनंद. आणि फसवा चेंडू टाकलेला पण बाईकच्या स्वरूपात सूरज यांना 1 धाव भेटलेली आहे. 14 धावा झालेले आहेत. 2 चेंडू झालेले आहेत. 14 धावा. शेवटचं षटक चालू. शेवटचे 4 चेंडू बाकी अजूनही शेवटच्या षटकातील. आणि तेजस यांना चेंडू काही कळलेला नाहीये. तेजस बीट झालेले आणि स्टंपिंगच्या स्वरूप. पुढील फलंदाज साहिल शिंदे संघाकडून, सारा स्मॅशर संघाकडून. निर्धाव चेंडू आलेला आहे आनंद यांचा. शेवटचे 2 चेंडू बाकी. 14 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू बाकी आहेत आनंद. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. चौदा धावा झालेल्या आहेत. 16 चेंडू झालेले. 14 धावा झाले. आणि फटका फसलेला आहे.
आणि आनंद यांची उत्कृष्ट गोलंदाजी. नवीन फलंदाज अनिकेत. नवीन फलंदाज सारा स्मॅशर संघाकडनं अनिकेत हाडवळे. शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील आनंद रॉयल मराठा संघासाठी. चेंडू नो आहे मधला. नो प्लस आहे ना पंच आताचा. नो प्लस एक धाव घ्यायची आहे. गचा चेंडू टाकलेला आनंद यांनी. 16 धावा झालेल्या आहेत. बॅटिंगला आहेत ते सूरज. शेवटचा चेंडू बाकी. एक धाव झालेली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावसंख्या झाली आहे ती 17. रॉयल मराठा संघाला जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. सामना चालू करायचा आहे. अठरा धावा करायचे आहेत. 17 झालेले आहेत. 18 करायचे. सारा स्मॅशर संघाकडून पहिलं षटक घेऊन साहिल शिंदे. फलंदाज आहेत रॉयल मराठाकडून भूषण आणि मनीष सावजी असे 2 फलंदाज सलामीवीर रॉयल मराठा संघाकडून. उत्कृष्ट चेंडू साहिल यांचा निर्धाव असा पहिला चेंडू. आडव्या पद्धतीचा फटका खेळत होता भूषण, पण चेंडू फसलेला आहे. बॉल द्यायचा आहे जुना पंचांना. पुढील होणारा सामना क्रिकेट स्टार विरुद्ध सूर संभाजी. टॉस साठी यायचंय.
सूर संभाजी टॉससाठी यायचं आहे. संकेत किंवा कोणी प्रतिनिधी असेल सूर संभाजी संघाचा तर टॉससाठी यायचं आहे. स्टेजवर आपला टॉस उडवला जाईल. नवीन फलंदाज रोहन. रोहन गायकवाड यांच्या लागोपाठच्या 3 बाउंड्रीसाठी पवन वेळळे यांच्याकडनं 200 रुपयाचं प्राइज आहे. पुढील चेंडू घेऊन साहिल. रोहन यांच्यासाठी उत्कृष्ट फटका मारल्या मारल्या तोंडातून 4 असा आवाज दिलेला आहे रोहन यांनी. शुभम दळवी हे चेंडूवर थोडे फिरलेले त्यामुळे चेंडू त्यांना भेटलेला नाहीये आणि कव्हर्सला 4 मारले आहे. आणि चार चेंडू 4 धावा झालेले आहेत रॉयल मराठा संघाच्या. नवीन फलंदाज अक्षय गिरी म्हणजे जे आपलं भटवाडी अंडरम क्रिकेट असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे यावर्षीचे बुकाचे अध्यक्ष अक्षय गिरी आणि या मैदानाची ज्यांना पुरेपूर माहिती आहे म्हणजे जी ही विकेट आहे त्या विकेटवर त्यांनी मेहनत घेतलेली आहे. आणि उत्कृष्ट फटका होता पण बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. बाद. रनआउटच्या स्वरूपात बाद. प्रदीप कचन यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. फटका उत्कृष्ट होता अक्षय गिरी यांचा पण त्यांनी चेंडू अडवलेला आहे प्रदीप कचन यांनी आणि महत्त्वपूर्ण रनआउट घेतलेला आहे आपल्या संघासाठी एक. टॉससाठी यायचे सूरसंभाजी. सूरसंभाजी क्रिकेट स्टार टॉससाठी स्टेजवर यायचं आहे. टॉस उडवण्यात येत आहे. सूरसंभाजी टॉससाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू बाकी साहिल यांचा. नवीन फलंदाज असतील ते शुभम. शुभम आलेले आहेत नवीन फलंदाज रॉयल मराठा संघाकडून. गचा चेंडू वाईट चेंडू टाकलेला आहे. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल सारस मॅशर संघाकडून. पंचांनी थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे. तुमचा निर्णय आहे का पंच? पंचांचा निर्णय आहे. मधला नो देखील चेक करा आणि फलंदाज बाद आहे का ते पण चेक करा.
कुठल्याही संघाला रिव्ह्यू नाही आहे, पंच निर्णय घेतील तोच फायनल असेल, पंचांना फक्त रिव्ह्यू आहे. हे सगळ्या संघांनी लक्षात ठेवायचे. भटवाडी लॉटसाठी कुठलाही रिव्ह्यू नाही आहे. नो चेंडू देखील नाही आहे आणि फलंदाज बाद देखील नाही आहे. थर्ड अंपायर डिसिजन आलेलं आहे. डॉट चेंडू, निर्धाव असा चेंडू टाकलाय साहिल यांनी. पुढील षटक घेऊन संदेश, सारा स्मॅशर संघाकडून दुसरं षटक घेऊन संदेश येत आले. 5 धावा झालेल्या आहेत रॉयल मराठा संघाला. जिंकण्यासाठी अजूनही त्यांना 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आहेत ते अक्षय गिरी, नॉन स्ट्राईकला आहेत ते शुभम आणि गोलंदाजी मार्कवर संदेश. आणि फसलेले आहेत अक्षय, यांना चेंडू कळलेला नाहीये. उत्कृष्ट फेकी केलेली सूरज यांनी, एक्झॅक्ट स्टंप टू स्टंप. धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. 6 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन संदेश. एक धाव घेतलेली आहे शुभम यांनी. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. अजूनही 9 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता रॉयल मराठा संघाला. आणि फटका फसलेला आहे अक्षय गिरी, बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज आकाश साटम, रॉयल मराठा संघाकडून नवीन फलंदाज आकाश. अजूनही 8 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू 11 धावा रॉयल मराठा संघाला पाहिजेत. वाईट चेंडू आहे. बचा चेंडू टाकलाय संदेश यांनी. 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे अजूनही रॉयल मराठा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. फलंदाजीला आहेत ते आकाश, नॉन स्ट्राईक एंडला शुभम. निर्धाव चेंडू संदेश यांचा. 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील संदेश, सारा स्मॅशर संघाकडून. आणि एक धाव घेतलेली आहे आकाश यांनी. आता शेवटचं षटक बाकी आणि 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे रॉयल मराठा संघाला. 6 चेंडू 9 धावा. बघूया तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. सारा स्मॅशर शुभम दळवी तिसरं षटक घेऊन सारा स्मॅशर संघासाठी. टॉससाठी यायचंय. टॉससाठी आलेले आहेत. विराज मुंगेकर टॉस उडवतील पुढील सामन्यांचा. सूर संभाजी विरुद्ध क्रिकेट स्टार, बी ग्रुपचा पहिला सामना असेल.
वाईट चेंडू टाकलेला आहे शुभम यांनी. क्रिकेट स्टार विरुद्ध सूर संभाजी असा सामना आहे. टॉस विन झाले ते सूर संभाजी. काय सांगितलं त्याने सांगतो बरं. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता रॉयल मराठा संघाला. आणि उत्कृष्ट फटका होता पण तेवढंच उत्कृष्ट फिल्डिंग वैभव सावंत यांची आपल्या संघासाठी 4 धावा अडवलेल्या आहेत वैभव सावंत यांनी. पुढील चेंडू घेऊन शुभम विरुद्ध शुभम असा सामना. बघूया कुठला शुभम वर चढतोय. आणि शुभम रॉयल मराठा संघाचा यांनी 4 मारलेला आहे. उत्कृष्ट फटका गॅपमध्ये चेंडू मारलेला आहे आणि 4 धावा भेटले आहेत. आता 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे रॉयल मराठा संघाला. अजूनही 4 चेंडू 3 धावा. फटका 2 खेळाडूंच्या मधोमध मारलेला त्यांनी आणि पडद्याला लागून 4 गेलेला आहे चेंडू. पुढील भटवाडी लीग पद्धतीचे सामने. चार चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता रॉयल मराठा संघाला. आणि फसलेला आहे शुभम स्टंपिंगच्या स्वरूपात बाद. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज बघूया कोण येत आहे. आणि नवीन फलंदाज आहे आनंद सूर्यवंश. नवीन फलंदाज आनंद हेच आहे ना. नवीन फलंदाज आनंद. चला पंच सामना चालू करायचा आहे. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आजच्या रात्रीत आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. लीग पद्धतीचे सामने आहेत. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित कैलासवासी अनूप डोळस यांच्या सर्वात भटवाडीची माऊली चषक 2025. आयोजक क्रिकेट स्टार संघ पर्व 3. आणि बघूया काय होतंय. रिव्ह्यू नाही आहे कुठलाही याला रिव्ह्यू नाही. पंच निर्णय काय आहे. नॉट आउट आहे. 1 धाव आहे. सगळ्या 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता रॉयल मराठा संघाला.
भटवाडी लॉर्ड्सचे सामने चालू आहेत. भटवाडी अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे सामने खेळवले जातील लीग पद्धतीने. पण या लॉटसाठी कुठलाही रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल नाही आहे. फक्त ऑफिशियल पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि उत्कृष्ट फटका तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बघूया पंचाचा निर्णय आलाय तो बाद. फलंदाज बाद. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता रॉयल मराठा संघाला जिंकण्यासाठी. एक चेंडू 2 धावा. बघूया नवीन फलंदाज कोण येतोय. स्ट्राईकला असतील ते आनंद सूर्यवंशी. लवकर फलंदाज पाठवायचं आहे रॉयल मराठा संघ. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज लवकर पाठवायचं आहे. खूप उशीर झाला आहे सामन्याला ऑलरेडी. अजूनही लीगचे भरपूर सामने खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज भावेश नरवडे. एक चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला असतील ते आनंद सूर्यवंशी रॉयल मराठा संघाकडून आणि गोलंदाजीला आहेत ते शुभम दळवी सारा स्मॅशर संघाकडून. आणि या सामन्यात बघूया कोणाचा विजय होतोय. रॉयल मराठा संघाला हा सामना जिंकणे गरजेचे आहे, नाहीतर ते आणि उत्कृष्ट फटका होता. पण संदेश यांनी उत्कृष्ट कॅच घेतलेली आहे आणि रॉयल मराठा संघ पराभूत झालेला आहे. कोणी छोट्या खेळाडूंनी किंवा कोणी आपल्या पडद्यावर हात ठेवून उभं नाही राहायचं आहे. आपल्याला अजूनही 2 दिवस सामने खेळवायचे आहेत. सारा स्मॅशर संघ जिंकलेला आहे हा सामना. पुढील ग्रुप असेल हा क्रिकेट स्टार. पुढील ग्रुपचा पहिला सामना असेल क्रिकेट स्टार विरुद्ध सूर संभाजी. आणि तिसरा संघ येतो भटवाडी साई दर्शन.